नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळेच माझं नाव ओळखतात. गोपाळ रामदास शेटे, फेक रेप केस वकील. आणि माझ्या जो खोटे ॲलिगेशन लावले होते त्यामध्ये मी निर्णय झाल्यानंतर मी माझी केस जिंकलो. आणि त्याच्या पुढची फाईट जी आहे माझी, तुम्ही सगळेजण पाहत आहे किंवा मी माझ्या माध्यमातून सोशल वर्कर बनून किंवा मी ॲडव्होकेटच्या माध्यमातून किंवा मी फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सगळ्या माध्यमातून मी माझं जे प्रकरणाचं अपडेट आहे हे तुम्हाला जनतेपुढं मांडत आहे हमेशा. किंवा माझी येणारी जी स्टोरी आहे, जशी की माझी मूव्ही, वेब सिरीज आणि क्राईम पेट्रोलिंग, हे सगळे जे माझे प्रोग्राम येणार आहेत, तर याच्यावरही मला अपडेट सोशल मीडियामध्ये मागवता तुम्ही लोक, तर मी नक्की तुम्हाला देणार आहे. परंतु आज थोडीशी एक दुःखाची गोष्ट अशी झाली की जे माझी मूव्ही बनणार होते त्यांनी माझे ॲग्रीमेंट आज कॅन्सल केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की सध्या आम्ही इंटरेस्टफुल नाही ह्या याच्यामध्ये, कारण हे सिस्टमवरची माझी कहाणी होती आणि हे पूर्ण स्क्रिप्ट मी दिलेल्या होत्या. याच्यावर ॲग्रीमेंट माझं पूर्ण झालेलं होतं. याच्यामध्ये मला त्यांनी 3 लाखापर्यंत मला पैसे ॲग्रीमेंटमध्ये दिलेले आहे, पहिली किस्त दिलेली आहे. परंतु जो स्टुडिओ आहे त्यांनी आता मला आज फोन केला होता की त्यांनी सांगितलं की आता सध्या तुमच्या मूव्ही आम्ही बनवू शकत नाही, तुम्ही दुसरा डायरेक्टर किंवा प्रोड्युसर बघा असं म्हणून. तर मी हिंमत नाही हारलो. मी आतापर्यंत हे सगळ्या गोष्टी गुपित ठेवल्या होत्या, कारण सच्चाई मला पूर्ण जनतेपुढे ठेवायची आहे, तुमच्यापुढं मांडायची आहे. काय ओरिजिनॅलिटी काय आहे, कसे कोण कोणाला गरिबावर अन्याय करतात आणि फसवतात. जेलपासून तर पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, ग्रामपंचायतपर्यंतची पूर्ण मी स्टोरी त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. आणि त्याच्यावर मूव्ही बनणार होती. त्याच मूव्हीवर मी आज बोलत आहे, चर्चा करत आहे. आणि याच्यावरच आज माझ्या ॲग्रीमेंटबद्दल डिस्कस झालेलं आहे मुंबईमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की माझी मूव्ही ते बनवणार नाही सध्या आता, तर तुम्ही दुसरा शोधा. तरी मी हिंमत नाही हारलो. माझ्याकडे ऑलरेडी 7 वर्षामध्ये लिहिलेली पूर्ण आत्मकथा आहे, पूर्ण स्क्रिप्ट आहे. मी माझ्या हाताने लिहिलेली आहे सगळी कहाणी. त्याच्या कारणानं हे पूर्ण क्रांती हे नुसतं प्रसिद्ध व्हासाठी नव्हे, तर लोकांसाठी एक काही ना काही परिवर्तन आणण्यासाठी एक कहाणी आहे माझी हे. आणि मी पूर्ण सच्चाई मांडलेली आहे. हे आजपर्यंत कोणी ठेवलेली नव्हती किंवा कोणी इथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. मी लढलो आहे गोपाळ शेटे, माझं ग्रॅज्युएशन करून वगैरे मी माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा माझ्या डिग्रीच्या माध्यमातून किंवा माझ्या पॉवरच्या माध्यमातून मी जे लढलो आहे कुठेतरी. याच्या पुढच्या पार्टमध्ये मी सांगितलं होतं मध्ये की मला आता याच्या पुढचे माझी जी स्वप्ने आहेत ते लॉच्या प्रायमरीसाठी आहे, जेणेकरून प्रत्येक गाव, खेड्यागावामध्ये लॉची प्रायमरी 5व्या वर्गापासून चालू असेल. किंवा जनरल अभ्यास त्यांना अर्धा ते 1 तास मिळाला पाहिजे. पुढं 5 वर्षे झाले की त्यांना आपले अधिकार आणि काय हे सगळं कळायला पाहिजे. यासाठी मी ते लॉच्या प्रायमरीबद्दल मी एक पिटिशन फाईल केलेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये. त्याच्यावर निर्णय येताच मी हे पण तुम्हाला मी अपडेट देणार आहे. आणि प्रत्येक आता याच्या पुढचं मी अपडेट स्वतः देणार आहे. आणि मी प्रत्येक वेळा मी जेव्हाही घरी येणार, मी अशा ह्या घरात राहतो आहे, पहिलेपासूनच आहे माझं घर है ना. परंतु पीडित असून सगळ्यांनी मी आज लढतो, हे तुमच्यासाठी लढतो. एवढं माझ्यावर थोडंसं लक्ष द्यावं प्लीज, जेणेकरून की माझी आवाज सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे, हायकोर्टापर्यंत पोहोचायला पाहिजे, सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचायला पाहिजे. आपले फंडामेंटल राईट सगळ्याला भेटायला पाहिजे. यासाठी माझी लढाई आहे ना. बस तुम्ही हुशार